नमस्कार. आजीच्या चर्चेचं या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपल्याला भाजीची पूर्वतयारी कशी करून ठेवायची आठवड्याची त्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. मी ह्या अशीच करून ठेवत असते. या ठिकाणी पहा, मी वाटीभर आठवड्याभर पुरतील एवढे शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत. खोबऱ्याचा थोडासा किस करून ठेवलेला आहे, कारण हा किस आपल्याला कधी सुरळीच्या वडीला लागतो, कधी पाटवडीला लागतो. त्याचप्रमाणे इथे आलं लसूण याची फक्त पेस्ट करायची आणि ती पेस्ट असं काचेच्याच भांडीत भरून ठेवायची. इथे मिरची लसूण आणि मीठ घेतलेले, सैंधव मीठ वापरलेले, त्याची पेस्ट करून ठेवायची. याला पाणी घालायचं नाही, म्हणजे आठवड्यावर टिकतं. आणि इथे आलं लसूण खोबरं आणि मीठ, त्याचप्रमाणे त्याच्यात मी कढीपत्ताही टाकणार आहे. हा माझ्या बागेतलाच कढीपत्ता असतो, ताजा आहे आणि तो त्याच्यात टाकायचा. कारण कढीपत्ता लोक भाजीतून बाजूला काढतात, याच्यात जर काढला मुलंही खातात, मोठीही खातात, त्यांना कळतही नाही आणि भाजीला चव मात्र. आपल्याला माहिती आहे कढीपत्त्यामुळे त्वचेला तजेलपणा येतो, केसांना काळेपणा येतो आणि म्हणून तो अगदी दररोज मी असा जर घातला तर फारच उत्तम. चला तर मग मी आता याचे एक एक तुम्हाला पुन्हा दाखवते. पहा, हे पहा, मी दाण्याचा कूट प्रथम काढलेला, कारण गॅस आपलं मिक्सरचं भांडं ओलं होईल म्हणून तो आधी काढून घेतला. त्याच्यानंतर मिरचीचा ओला असा खरवड करून घेतला, त्याला पाणी बिलकुल वापरलेलं नाही आहे. आणि विशेष म्हणजे याच्यावर मी लिंबू पिळून ठेवणार. लिंबू पिळून ठेवलं अजिबात काळा पडत नाही. आलं लसूण पेस्ट केलेली, त्याच्यात कढीपत्ता घातलेला आहे. पुदिना असेल तर तोही घाला, कारण तो आपल्या भाजीला. आणि इथे सुक्कं खोबरं थोडंसं किसून ठेवलेलं आहे. आल्या लसणाची पेस्टही मी केलेली आहे पहा. आणि ती अशी काचेच्याच भांड्यामध्ये, सुक्कं, पाण्याचा अंश त्याला लागू द्यायचा नाही, याच्यात भरून ठेवले मी. तर अशा प्रकारे आपल्याला स्वयंपाकाची म्हणजे भाजीची पूर्ण तयारी जर केली तर आपली धावपळ होणार नाही आणि भाजी आपली रुचकर आणि चविष्ट होईल. चला तर मग तुम्ही पण याप्रमाणे करून पहा आणि मग मला सांगा कमेंटद्वारे की होय, खरं खूप सुलभ होतं आपल्याला भाजी करण्यासाठी, घाई गडबड होत नाही आणि भाजी चवदार होते. तर पहा, याप्रमाणे नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.